अध्यक्ष महाराज, सदर प्रश्न हा मुलुंड टोल नाक्यावरती लागलेल्या एका होर्डिंग बाबत आहे। अध्यक्ष महाराज, सदर होर्डिंग हे MSRDC ने परवानगी दिली, परंतु सदर होर्डिंगची परवानगी ही मुंबई महानगरपालिकेच्या लायसन्स खात्याने दिलेली नव्हती। याच्यामध्ये सर्वात अचंबित करणारी गोष्ट अशी आहे अध्यक्ष महाराज की मुंबई महानगरपालिकेने 68 वेळा या होर्डिंग वरती कारवाई केलेली आहे। 68 टाइम्स 68 वेळा होर्डिंग वरती कारवाई केली आणि MSRDC ने असं लिहून दिलं की आम्ही याला परवानगी दिलेली आहे, परंतु महानगरपालिकेची परवानगी घेणं हे ज्याला होर्डिंगचा कॉन्ट्रॅक्ट दिलाय त्या कंपनीने घेणं क्रमप्राप्त आहे। माझे थेट दोन प्रश्न आहेत अध्यक्ष महाराज याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेची कर चुकवेगिरी झालेली आहे, याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचा रेव्हेन्यू बुडालेला आहे। एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, पाचदा नाही, परंतु 68 वेळा म्हणजे इंटेन्शनली सदर एजन्सी इंटेन्शनली हे ब्रीच करत असल्यामुळे हे नुसतं 1888 च्या महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये दंडात्मक कारवाई केली असं उत्तरामध्ये आलंय। परंतु माझा थेट प्रश्न असा आहे अध्यक्ष महाराज, पहिला प्रश्न की सदर एजन्सीवरती 420 चा FIR नोंदवायला मुंबई महानगरपालिकेला आदेश देणार का? क्रमांक 1 आणि क्रमांक 2, आधी शासनाने कबूल केल्याप्रमाणे मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती हे लॉस ऑफ रेव्हेन्यू मुंबई महानगरपालिकेचा होर्डिंगच्या बाबतीत होतोय। लीट आहे, अनलीट आहे, 100 स्क्वेअर मीटरची साईज दाखवली जाते, 200 स्क्वेअर मीटरचं होर्डिंग लावलं जातं, 100 स्क्वेअर मीटरचा रेव्हेन्यू मुंबई महानगरपालिकेचा बुडवला जातो। आणि त्यामुळे माझा थेट प्रश्न असा आहे की शासनाने कबूल केल्याप्रमाणे मुंबई शहरातल्या सर्व होर्डिंगचं कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑडिट हे किती दिवसामध्ये पूर्ण करणार आणि त्याचा रिपोर्ट किती दिवसामध्ये सादर करणार, हा माझा थेट दुसरा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अमितजींनी या ठिकाणी मुलुंडच्या होल्डिंग बाबत जो प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती ही तंतोतंत खरी आहे। पहिली गोष्ट म्हणजे MSRDCचं हे होल्डिंग आहे, MSRDCनं 2 कोटी रुपयाच्या दरम्यान काहीतरी टेंडर काढलं, ते टेंडर त्या कंपनीने घेतलं आणि त्याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की होल्डिंग लावत असताना सगळ्या परवानग्या ज्या आहेत त्या महानगरपालिकेकडनं किंवा संबंधित खात्याकडनं या कॉन्ट्रॅक्टरनं घ्यायच्या आहेत। या परवानग्या न घेता कॉन्ट्रॅक्टरनं त्या ठिकाणी होल्डिंग लावलं। माझ्याकडे देखील सन्माननीय अमित साटम साहेबांनी सांगितलेल्या वस्तुस्थितीचा पुरावा आहे की 68 वेळा त्याला नोटीस काढली, तो कोर्टामध्ये गेला आणि कोर्टानं त्याला दंड केला। आता ह्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय गंमत अशी आहे की तो दंड आहे फक्त 1000 ते 5000 रुपये आणि त्याच्या दिवसाचं भाडं आहे 35 ते 40,000 रुपये। त्याच्यामुळे 1 ते 5000 रुपयाचा दंड भरायचा आणि होल्डिंग तिथंच ठेवायची, ही प्रवृत्ती या ठेकेदाराकडनं अनेक वेळा बघायला मिळालेली आहे। आणि म्हणून सन्माननीय सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की या संदर्भातली सविस्तर चौकशी केली जाईल। महसूल जर कॉन्ट्रॅक्टरनं त्या बुडवला असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि याची पूर्ण चौकशी करून या सगळ्या गोष्टी पूर्ण तपासून त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची देखील कारवाई केली जाईल। FIR दाखल करण्याची अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी सांगितलेल्या सगळ्या माहितीशी आम्ही सहमत आहोत। सन्माननीय सदस्यांनी सांगितलेली कारवाई तात्काळ FIR ची देखील केली जाईल आणि याचं ऑडिट देखील पूर्ण महानगरपालिकेच्या संपूर्ण होल्डिंगचं 3 महिन्यामध्ये केलं जाईल आणि पुढच्या अधिवेशनामध्ये तो अहवाल सादर केला जाईल।